नमस्कार. अर्थ बजेटच्या मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. ज्या बजेटची सगळे आपण उत्सुकतेने वाट पाहत होतो ते अखेर सादर झालेलं आहे. नक्की या बजेटमधलं काय बघायचं, त्याचे प्रोसेस काय, मायनसेस काय, ते अफोर्डेबल हाऊसिंगसाठी केलेल्या वेगळ्या योजनांमुळे ते मान्य करायचं, त्याच्यासोबतच इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये, पर्सनल इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये जे महत्त्वाचे बदल आणि सूट देण्यात आली आहे त्याच्याबद्दल आपण बोलायचं आहे, किंवा आपण बोलणार आहोत इंडस्ट्रीसाठी वेगळ्या केलेल्या डिमॉनिटायझेशन नंतर त्याचे काय चांगले परिणाम झाले हे वारंवार सांगत अरुण जेटलींनी आता त्याचा अर्थव्यवस्थेवर कसा फायदा होणार आहे त्याला गती देण्यासाठी याबद्दल आपण बोलायचं आहे. की जो एक विषय खूप चर्चेला गेला होता की पॉलिटिकल फंडिंगचं काय करायचं, त्याच्यावर कुठलाच टॅक्स का नाही, आणि त्याच्यामध्ये सुधारणा आणण्यासाठी सरकारनं पहिल्यांदा इतक्या वर्षानंतर जाहीर केलेल्या सुधारणांबद्दल या बजेटला आपण ओळखायचं. आपले सगळे मान्यवर गेस्ट जे आहेत ते आहेत, आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण अर्थात पहिल्या प्रतिक्रिया काय या गेस्टबद्दल, या बजेटबद्दलच्या ते आपण विचारूयात. आपल्याबरोबर आहेत संजय जोग, त्याच्यासोबत आपल्याबरोबर असणार आहेत माधव भांडारी, भाजपचे प्रवक्ते आहेत, सोबतच नंदकिशोर कागनीवाल आपल्यासोबत आहेत, चंद्रशेखर टिळक सर पहिल्यापासून आपल्याबरोबर आहेत आज चर्चेमध्ये, आणि त्याचबरोबर जयंत पाटील सुद्धा येत आहेत, महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री. त्यांनाही विचारणार आहोत की त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. पण सुरुवात करूयात आपण चंद्रशेखर टिळकांपासून. पहिली प्रतिक्रिया काय आहे हे सगळं बजेट ऐकल्यानंतर? 2-2.25 तासाची भाषणबाजी ऐकल्यानंतर त्यांनीही इतक्या हिंदी कवितांचा आधार घेतला होता. तीच जर परंपरा पुढे चालवायची असेल तर मला 4 हिंदी सिनेमे आठवत आहेत. कदाचित मी इतका काबिल नाही की या रईस अर्थसंकल्पाविषयी मी काही बोलावं. उगाचच दंगल ओढवण्यापेक्षा ओके जानू म्हणणं मी पसंत करीन. पण हा ह्याच्या मला जर तुमचा उपहास गृहीत धरला तर तुमच्या अपेक्षा सगळ्या काय फार मान्य नाही, मुळामध्ये वाटत नाहीये. नाही, मुळामध्ये तुम्ही ज्या मला शेवटच्या पहिल्या सत्राच्या शेवटी 3 अपेक्षा विचारल्या होत्या त्यातली एकही अपेक्षा पूर्ण झालेली नाही. कारण मी म्हटलं तर सरचार्ज आणि टॅक्स लावू नका, पण एकंदरीतच जेव्हा 5% तुम्हाला इकडे स्लॅब दिला पण तिकडे सरचार्ज लागला. जीएसटीच्या वर्किंग बॅकवर्ड्स बद्दल काही फारसं बोललं गेलं नाही, पण अर्थात त्यांनी जी बाकीची प्रिपेअर्डनेस आता इतक्या मोकळेपणाने सांगितली त्याचा एक मोठा फायदा होईल. मला स्वतःला या अर्थसंकल्पाबद्दल फार चांगलं असं वाटलं की त्याच्या कमी जास्ततेबद्दल नंतर चर्चा उहापोह जरूर होईल, परंतु संपूर्ण राजकीय पक्षांच्या निधीच्या माध्यमाबद्दल जे काही ठोस पावलं उचलली गेली, शेवटी ते त्याच्यात कोणीच इंडिपेंडंट नसतं, सगळेच इंटरडिपेंडंट असतात. त्यामुळे त्या घोषणेनंतर जे काही सभागृहामध्ये शांतता पसरली ते मला वाटतं ते शांतता तितकी बोलकी होती की ती आणखी वेगळ्या शब्दामध्ये घालण्याची आवश्यकता नाहीये. कागनीवाल सर, आपल्या पहिल्या प्रतिक्रिया हे संपूर्ण बजेट ऐकल्यानंतर? मला वाटतं हे सगळ्या समाजाच्या सगळ्या घटकांना खुश करणारं असं बजेट होतं. जसं आता सांगण्यात आलं, एक राजकीय फंडिंगच्या बाबतीत पारदर्शक त्यांनी स्टेप्स घेतलेले आहेत, आणि हे दूरगामी असं एक स्टेप आहे असं मी मानतो. शेतीच्या बाबतीत भरीव अशी तरतूद केलेली आहे. त्यांनी 10 लक्ष कोटी पहिल्यांदा कर्ज शेतकऱ्यांना देण्यात येईल, हे खूप महत्त्वाची बाब आहे. शेतकरी खऱ्या अर्थाने होरपून निघालेला आहे गेल्या 2 वर्षाच्या दुष्काळामुळे, आणि शेतीकरता सिंचन, जसं साहेबांनी सांगितलं, जलसंधारण, आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याला माफक रिटर्न मिळावं, मूल्याधारित भाव मिळावं, उत्पादकता वाढावी, या बाबतीत विशेष असं काही सांगण्यात आलेलं नाही, पण भरपूर तरतूद करण्यात आलेली आहे, एवढं मात्र खरं. तुम्ही म्हणालात की दूरगामी परिणाम होणाऱ्या अशा काही योजना आहेत, अशा कोणत्या योजना आहेत त्याचे परिणाम आपल्याला पुढे पाहायला मिळतील? बेसिकली कौशल्य निर्मितीच्या बाबतीत सांगण्यात आलं, स्किल डेव्हलपमेंट बद्दल बोलले. एज्युकेशनला किती आउटले आहे याचं काही सांगण्यात आलेलं नाही, पण खऱ्या अर्थाने रोजगार निर्मिती ही आजची गरज आहे. आपण काहीही केलं, ज्याला आपण डेव्हलपमेंट म्हणतो किंवा ग्रोथ म्हणतो, ते खऱ्या अर्थाने आपल्या देशात जर मोजायची असेल तर आपण किती रोजगार निर्माण केलेला आहे, आणि विशेष करून अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये ही खूप महत्त्वाची बाब आहे. अदरवाईज वी आर टॉकिंग ऑफ डेव्हलपमेंट विच इज जॉबलेस. तर त्या दृष्टीने हे कौशल्य निर्मिती, स्ट्रेंथनिंग ऑफ एज्युकेशनल सिस्टम ह्या दूरगामी परिणाम करणाऱ्या स्टेप्स आहेत असं मला वाटतं. अच्छा, आपण संजय जोग सरांकडे जाऊया. संजय जोग सर, संपूर्ण या बजेटला तुम्ही कसं रेट करा? तुमच्या दृष्टी
महत्त्वाचे वाटतात. बेसिकली डिमॉनिटायझेशन नंतर ग्रामीण भागात बरेच आपण हे सगळेजण फिरून आलेलो होतो. ग्रामीण भागामध्ये शेतकरी असतील, ॲग्रीबेस इकॉनॉमीमध्ये जे अवलंबून असतील ते, आणि MSME बेसिकली, आणि मग ऑफकोर्स मिडल क्लास ज्या पद्धतीने रांगात येऊन ज्या क्लेशाने बोलत होता, रागारागाने तावातावानी बोलत होता, त्यांना कुठेतरी खुश करण्याचा एक प्रयत्न इथं झालेला दिसतो. बेसिकली 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हे सर्व करत असताना मुळात त्याने ॲक्सेप्ट केलेलं आहे की डिमॉनिटायझेशनचा जो काही इफेक्ट होता तो झालेला आहे. इकॉनॉमीच्या सर्व्हेमध्ये तर क्लिअर कट दिसतोच आहे. पण अशा पद्धतीने जर आपण ह्या इकॉनॉमीला आणखीन जो स्पीडअप करायचा असेल तर 3-4 गोष्टी महत्त्वाच्या होत्या. त्या म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंग अत्यंत महत्त्वाचं आहे. 3,87,000 कोटी हे मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यातल्या त्यात वीज क्षेत्र, रोड्स अँड नॅशनल हायवे, पोर्ट्स अँड रिव्हर वॉटरवेज, बेसिकली इंटरनल वॉटरवेज जी नितीन गडकरी सतत सांगतात आपण एक नवीन पॉलिसी आणतो. हा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. तो मला असं वाटतं इकॉनॉमीला पुश करेल. दुसरा अत्यंत महत्त्वाचा निर्णय मला असं वाटतं म्हणजे डिफेन्स एक्सपेंडिचर. आतापर्यंत नुसतीच चर्चा होते. आपल्याकडे आता डिफेन्स ज्याला म्हणतात PSUs ज्या आहेत त्यात आता कार्यरत आहेत. पण आता ह्या सरकारने आल्यापासून साधारण प्रायव्हेट सेक्टर याच्यामध्ये कसं वाईल आणि त्या अनुषंगाने मग डिफेन्समधल्या PSUs आणि प्रायव्हेट सेक्टर यांच्या मग मे बी जॉईंट व्हेंचर असेल यांच्या दृष्टीने डिफेन्समधलं म्हणजे कालच येता येताना जवळपास एक साधारण 2,700 कोटीच्या प्रायव्हेट सेक्टरच्या ऑर्डर्स हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी डिफेन्स मिनिस्टरनी प्लेस केलेले आहेत. मला असं वाटतं डिफेन्सला पुश करण्यासाठी जे 2,87,000 कोटी म्हणजे पेन्शन वगळून जे आलेलं आहे ते अत्यंत एक मला वाटतं दिशादर्शक करेल. आणि तिसरं माझ्या दृष्टीने एक महत्त्वाचं वाटतं म्हणजे की रूरल इकॉनॉमी जी आता खरोखरच त्रासलेली आहे, ज्याच्यामधले म्हणजे कॅशलेस इकॉनॉमीकडे आपण जात असताना कॅशची कंपोनंट राहणारच अजून तरी ग्रामीण भागात. काल अरविंद सुब्रमण्यमनी सुद्धा सांगितलेलं आहे. अशा वेळेला या ग्रामीण अर्थव्यवस्थेला थोडं पुश देण्यासाठी, शेतकरी वर्गाला डेफिनेटली याच्यातून कुठेतरी उभारी देण्यासाठी जे 1,80,000 कोटी रुपयाची तरतूद केली ती मला वाटतं इम्पॉर्टंट आहे. बोलू शकतात कारण आता जण अपोजिशन पार्टी दे हॅव देअर स्पेस. ते वारंवार बोलत होते की सूटबुटकी सरकार हे काहीच करत नव्हतं बेसिकली ग्रामीण भागासाठी. मला असं वाटतं त्याचंच कंपल्शन म्हणून असं केलेलं आहे ना. म्हणजे 1,48,000 कोटी देणं हे मला असं वाटतं कुठल्या तरी त्या टीकेवरनं आलेलं असेल. इट्स अ पॉझिटिव्ह थिंग. दुसरं महत्त्वाचं मला असं वाटतं की ह्या सर्व करत असताना सुद्धा मुळात आता म्हणजे जे जेटलीने कॅल्क्युलेट करताना म्हटलंच की आता जो भर राहील तो इम्प्लिमेंटेशनवर. हाच प्रॉब्लेम येतोय ना. जर का राज्य आणि केंद्रामध्ये कुठे सुसंगत कोऑर्डिनेशन नसेल तर इम्प्लिमेंटेशन कुठेतरी ठेच कळतं. हे कुठेतरी वारंवार दिसत आहे. त्यामुळे मग त्यांनी ईज ऑफ डुईंगचा बिझनेस घेतला. मागच्याच आठवड्यात असोचेम ज्यांनी सांगितलं की या डिमॉनिटायझेशनमुळे 44 लाख जॉब याचा लॉस झालेला आहे. त्याच रिपोर्टमध्ये आणि नंतर सबसिक्वेंटली फिकीचा जो रिपोर्ट आला त्याच्यामध्ये तेच सांगितलं होतं की ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये अजूनही राज्यांची कुचराई होते. त्यामुळे आपल्याच म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय की हे करत असताना इन्सेंटिव्ह तुम्ही द्याल पण ग्रेडिंग सिस्टीम हे करा. मला असं वाटतं ज्या वेळेला केंद्रातर्फे अशा पद्धतीने एखाद्या या डिमॉनिटायझेशनच्या इफेक्ट नंतर किंवा एकूण जे ग्लोबल वातावरण आहे त्याच्यामध्ये इंडियाची जी ग्रोथ रेट आहे तो पेस कायम राहावा यासाठी प्रयत्न होत असताना राज्य सुद्धा कुठेतरी तकलादू न राहतात ते आपल्याबरोबर कसे येतील यावर जर का सर्वंकुश प्रयत्न झाले तर मला असं वाटतं या बजेटचा कुठेतरी डेफिनेटली एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट दिसेल. हे आता तरी इथे सांगा. राज्य आपल्याबरोबर येतील का याच्यावर प्रयत्न झाले आहेत का सर्वंकष सगळ्यांना एकत्र घेण्याचे? जयंत पाटील ज्यांनी राज्याचं अर्थमंत्रीपद भूषवलेलं आहे त्यांच्यापेक्षा जास्त हे कोण सांगू शकेल आजच्या या अर्थसंकल्पामधनं राज्यांना सर्वत्र दिलं जाईल जे काही त्यांना हवं आहे ते असा परिणाम आपल्याला दिसतो का? आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये आणि त्याही नोटबंदीनंतर जे वेगवेगळे परिणाम झाले आपला पक्ष आघाडीवर होता टीका करण्यासाठी अरुण जेटलींचं मत वेगळं दिसतंय. त्यांनी असं म्हटलं की किती चांगले फायदे झाले असं वारंवार त्यांनी उद्देशून त्याबद्दल सांगितलं. तर त्याचे जे काही चटके सहन करावे लागले होते ते दूर करण्याचे प्रयत्न या अर्थसंकल्पात आपल्याला दिसतात. मला वाटतं डिमॉनिटायझेशनमुळे जो इकॉनॉमीवर परिणाम होणार आहे आणि इकॉनॉमी थोडीशी श्रिंक होईल त्याचा इफेक्ट फार कन्सिडर केला गेलेला नाही आहे. थोडंसं त्याला ॲडजस्टमेंट केलेले आहेत हे मला मान्य आहे. आणि म्हणून कितीही म्हटलं तरी या वर्षभरामध्ये जे एक्सपेक्टेड रेव्हेन्यू स्ट्रीम्स आपले वाढण्याची अपेक्षा त्यात आहे तसे वाढतील असं मला स्वतःला वाटत नाही. त्यामुळं हा फार ऑप्टिमिस्टिक बजेटिंग आहे. आणि डिमॉनिटायझेशनचा जो फटका बसणार आहे त्याचा परिणाम जसा इकॉनॉमी स्लो डाऊन होण्यात होणार आहे तसा ट्रान्सपरन्सी वाढण्यातही होणार आहे. त्यामुळं सरकारचा भर याच्यावर आहे की ट्रान्सपरन्सी वाढेल, कंप्लायन्स वाढेल आणि आपल्याला रेव्हेन्यूचा बॅलन्स साधता येईल. पण त्याचबरोबर देशामध्ये येणारी इन्व्हेस्टमेंट
ही देखील मर्यादित येईल असं चित्र डिमॉनिटायझेशनच्या नंतर देशात तयार झालेलं आहे. तेही कुठं आपण कन्सिडर केल्याचं मला दिसत नाहीये. आणि त्यामुळं इन इफेक्ट जे रेव्हेन्यू आपण गृहीत धरलेला आहे तो सगळा जर म्हणजे आपण पूर्ण व्यवस्थितपणाने देशाकडे येत राहिला तर मग राज्यांना खाली रेव्हेन्यूचा शेअर जो देण्याची व्यवस्था आहे ती पूर्ण होईल असं वाटतंय. एक म्हणजे मला असं स्वतःला वाटतंय की देशामध्ये डिमॉनिटायझेशन मुळे जी निगेटिव्हिटी इकॉनॉमिक फायनान्शियल सेक्टरमध्ये तयार झालेली ती त्याच्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न अरुण जेटलींनी केलेला आहे. आणि एक चांगलं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न म्हणून सगळ्याच सेगमेंट्सला थोडं थोडं टच अँड गो केलेलं आहे त्यांनी. राहुल गांधी जे म्हटले ते खरं आहे की आणि संजय जोगी आता 44 लाख जॉब्स देशात गेले असं सांगण्यात आलं. तर जॉब क्रिएशनसाठी काही विशेष प्रयत्न नाहीयेत. स्किल डेव्हलपमेंट हा मनमोहन सिंग यांच्या सरकारपासूनचा जुना कार्यक्रम आहे. नावं बदललेली आहेत पण स्किल डेव्हलपमेंटसाठी देशात मागच्या 5-6 वर्षात फार प्रयत्न झालेले आहेत. डिमॉनिटायझेशनच्या परिणामाचा फार विचार न करता केले असं मी म्हणणार नाही पण त्यांना ती जाणीव आहे की डिमॉनिटायझेशन नंतर इकॉनॉमीमध्ये स्लो डाऊन आलेलं आहे. दुसऱ्या बाजूने कंप्लायन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी बरेच प्रयत्न केलेत. ही एक चांगली बाब आहे. पहिल्यांदा मला वाटतं देशाच्या अर्थसंकल्पामध्ये या देशात किती लोक टॅक्स भरण्यापासून लांब आहेत, इव्हेजन म्हणणार नाही मी पण लांब आहेत याचं अकाउंटिंग आलं आणि त्यामुळं कंप्लायन्स वाढण्यासाठी विशेष प्रयत्न केलेत. हे स्वागतार्ह आहे. ऑनेस्ट माणसाला मदत करण्याची भूमिका असणं कुठल्याही फायनान्स मिनिस्टरचं पहिलं कर्तव्य असं मी मानतो आणि त्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केलेत. हे आपण ॲप्रिशिएट केलं पाहिजे. ठीक. माधव भंडारी, जी उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया आली की हा चुनावी जुमला असू शकतो, आपली प्रतिक्रिया काय? आपले मित्र आहेत ते हे आपण अधोरेखित करून सांगता. अगदी 2-3 मुद्दे आहेत त्याच्यामध्ये की मला ऐकताना खरंच मी थोडा गोंधळून गेलो. नोटा बदलीच्या आदेशानंतर जो पैसा बँकेत जमा झाला तो बँकांचा नाहीये किंवा सरकारचा नाहीये. ज्याने त्याने आपापल्या खात्यात भरलेला पैसा आहे आणि तो त्या व्यक्तीचा किंवा त्या संस्थेचा कंपनीचा पैसा राहणार आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा वेगवेगळ्या पद्धतीने पैसा काढण्याचे सगळे प्रोसेस सुरू झाले, आता पैसा किती बँकेत शिल्लक आहे ह्याची सुद्धा माहिती घ्यावी लागेल. त्यामुळे आता आपण नोटाबदलीच्या निमित्ताने जो पैसा बँकेत भरला त्याच्यातून उद्योगपतींची बुडालेली कर्ज भरली गेली वगैरे हे सगळं मला खरंच काही झेपलेलं नाही. म्हणजे समजलं सोडाच पण झेपलेलंच नाही मला. पण ठीक आहे, असू द्या. शेवटी हा आकलनाचा मुद्दा आहे आणि समजून घेण्याचा मुद्दा आहे. पण एकंदर हा अर्थसंकल्प सुरुवातीला जेव्हा आपण अर्थसंकल्पाच्या पूर्वी चर्चा करत होतो, बोलत होतो, तेव्हाही मी म्हणालो की आपण नव्या वाटांवर जाणारा अर्थसंकल्प अपेक्षित करत होतो आणि ते आपल्याला इथे बघायला मिळालं की नव्या वाटांवर जायला सुरुवात केली. ज्याचा जयंतरावांनी अत्यंत योग्य उल्लेख केला की प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या माणसाला सवलत देण्याचा निर्णय घेतला गेला आणि त्याचबरोबर कर आकारणीच्या जाळ्यामध्ये जास्तीत जास्त लोक यावेत ह्यासाठी सुद्धा काही रचना केली गेली. कर रचनेमध्ये बदल करण्याचं जे आश्वासन किंवा भूमिका सरकार आल्यापासून मांडली जात होती त्याच्यावरचं एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की राजकीय पक्षांना मिळणारा निधी आणि त्याच्यामधली पारदर्शकता ह्या मुद्द्याला थेट अर्थसंकल्पामध्ये हात घातला गेलाय, जे आजपर्यंत 70 वर्षात कधी झालं नव्हतं. 70 वर्षांमध्ये राजकीय पक्षांना मिळणारा निधी हा विषय अर्थसंकल्पामधल्या 5-7-8 मिनिटाच्या भाषणाचा विषय बनणं याची सुद्धा मला वाटतं ही पहिली वेळ असावी. एखादा उल्लेख केला म्हणजे राजकीय पक्षांना देणग्या घ्यायला सवलत वगैरे असं एक वाक्याचा सोडला तर यापूर्वी कधी हे होत नव्हतं, ते यावेळेला झालं. एक राजकीय पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिक्रिया याच्यावर काय आहे की जे पॉलिटिकल फंडिंग बद्दल आणि इलेक्टोरल बॉन्ड बद्दल एक नवीन संकल्पना त्यांनी आणलेली आहे, आपल्याला वाटतं की हे योग्य पाऊल आहे आणि ते इम्प्लिमेंट होईल?
साधारणपणे माझं असं मत आहे की सत्तेत असणाऱ्यांना अशा देणग्या जास्त मिळतात आणि सत्तेच्या बाहेर बसणाऱ्यांना याच्यापासून वंचित राहावं लागतं, कॅशमध्ये असो किंवा चेकने असो. पण या राजकीय फंडिंगमध्ये देशाच्या निवडणुकीतला जो भ्रष्टाचार आहे हा कमी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. पैसे वाटून निवडून येणे ही आता प्रथा देशाच्या कानाकोपऱ्यात जर तयार झाली असेल तर त्याच्याविरुद्ध काहीतरी पाऊल टाकणं गरजेचं आहे आणि त्यामुळं राजकीय फंडिंगला कुठेतरी स्ट्रीमलाईन करण्याची आवश्यकता होती. हे पाऊल आहे, याच्यातनं हे परफेक्ट आहे असं मी म्हणणार नाही, पण प्रयत्न आहे. त्यातनं प्लस मायनस काहीतरी करून नेक्स्ट इयर थोड्याशा इम्प्रूव्हमेंट होतील असं मला वाटतं. ठीक, आपण दीपक घिसासांना विचारूया की उद्योग क्षेत्राला विशेषतः ज्या अपेक्षा होत्या या अर्थसंकल्पातून त्या पूर्ण झाल्यात असं वाटलं की काही राहिलंय? पूर्ण झाल्यात असं नाही मी म्हणणार, परंतु काही निगेटिव्ह आणखीन होईल असं वाटलं होतं, तेवढं झालेलं नाहीये. उदाहरणार्थ सर्व्हिस टॅक्स वाढवतील आणि जीएसटी पर्यंत आणतील असं एक शंका होती, ती झालेली नाहीये. परंतु मेक इन इंडियाच्या बाबतीत जसं 3,86,000 कोटी कॅपिटल एक्सपेंडिचर किंवा डिफेन्समधले 86,000 कोटीचं त्यांनी कॅपेक्स सांगितलं आहे आणि हे जर का उद्योग भारतीय उद्योगाकडे आलं किंवा रेल्वेचे जो खर्च आहे पूर्ण त्याच्यामधलं जर का जॉब्स क्रिएशन करता मेक इन इंडिया करता आलं तर मला वाटतं त्याचा उद्योगाला सर्वात जास्त फायदा होईल. पण त्याहूनही मला वाटतं फायदा जास्त आहे की त्यांनी आपण कोणी उल्लेख असा केला नाही की यूज ऑफ टेक्नॉलॉजी, की बहुतेक पानामध्ये त्यांनी कुठेतरी डिजिटल इंडियाचा उल्लेख केलेला आहे आणि जर का 1,50,000 पंचायती जर का डिजिटल नेटवर्कवर येत असतील किंवा फायबर ऑप्टिकने जोडल्या जात असतील तर त्याच्यापासून येणारा गव्हर्नन्स, त्याच्यापासून होणारा इज ऑफ डुईंग बिझनेस, त्याच्यापासून होणारा मार्केट रीच, याच्यामुळे मला वाटतं उद्योगांना जास्त फायदा होईल, त्याचे जॉब क्रिएशनला मदत होईल. म्हणजे एक्झॅक्टली किती जॉब होतील क्रिएट माहिती नाही, परंतु नक्की जॉब क्रिएशनला मदत होईल. आणि ज्यापर्यंत त्यांनी सगळ्या क्षेत्रात काही ना काहीतरी करायचा प्रयत्न केला किंवा ॲटलिस्ट सांगायचा प्रयत्न केला आहे, कारण साधारण तिसरा अर्थसंकल्प सर्वात वादळी ठरण्याची शक्यता असते, कारण निवडणुकांचं त्याला विशेष अगदी मध्यावर असतं म्हणून. पण दुर्दैवाने भारतात दरवर्षी निवडणुका कुठे ना कुठेतरी असतातच, त्यामुळे प्रत्येक अर्थसंकल्पावर निवडणुकीचं सावट असतं. पण त्या अनुषंगाने आणि त्यांना काय जी रिस्ट्रिक्शन्स होती इलेक्शन कमिशनने घालून दिलेली त्याच्याप्रमाणे माझ्यामध्ये त्यांनी बराच चांगला आणि उद्योगाला पोषक असा अर्थसंकल्प केला, खास करून MSMEला की ज्यांना या नोटाबंदीमुळे जास्त तोटा झाला त्यांच्याकरता खास उल्लेख करून, कारण इकॉनॉमीचा गाभा तो आहे आणि तो जर का आपण सांभाळला नाही आणि आत्ताच्या नोटाबंदीनंतर त्यांना जो त्रास झाला आहे त्याला जर का आधार आत्ता मिळाला नाही तर काहीतरी प्रॉब्लेम झाले असते जास्त, स्ट्रक्चरल प्रॉब्लेम इकॉनॉमीला होऊ शकले असते. तर त्याकरता त्याचा उल्लेख करून ॲटलिस्ट सरकारला त्या उद्योगाबद्दल भान आहे आणि त्यांना मदत करायची इच्छा आहे, ही चांगली संकल्पना आहे. तिसरी गोष्ट म्हणजे श्रीमंतांकडनं पैसे काढून गरिबांना वाटण्याचा जो खटाटूट चाललेला आहे सध्या, त्यामुळे 5% केला हे उत्तम आहे. त्यामुळे 15,000 कोटी त्यांचे गेले, पण 2,700 कोटी त्यांनी सरचार्ज लावून श्रीमंतांकडनं काढला. हे पैसे चांगल्या तऱ्हेने गेले तर सगळ्यांनाच आनंद असेल त्याच्यामध्ये, परंतु जो त्यांनी आकडा सांगितला आहे की 1 कोटीच्या वरती टॅक्स भरणाऱ्या लोकांची आणि नंबर ऑफ कार्स विच आर सोल्ड इन द कंट्री, याचं कुठेतरी ताळमेळ लागणं जरुरी आहे. त्यामुळे असणाऱ्या ॲसेसीजना त्रास देण्यापेक्षा नसलेल्या श्रीमंत ॲसेसीजना जाळ्यात ओढणं, याच्याकरता काय करता येईल हे मला वाटतं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सांगायला पाहिजे, विदाऊट हॅव्हिंग टॅक्स टेररिझम इन प्लेस. पण काही वेळेला टॅक्स लोकांना टार्गेट दिल्यानंतर ते दिसेल त्याला पकडून हॅरॅस करतात, तर ते न होता पारदर्शकपणे ॲसेसमेंट करता एकदाही मला तिथे ऑफिसमध्ये न जायला लागता असं जर काही व्यवस्था आली, त्याचा उल्लेख त्यांनी केला आणि यूज ऑफ टेक्नॉलॉजी म्हणून, परंतु ॲक्च्युली प्रत्यक्षात तसं होताना दिसत नाही आहे. प्रत्येकाला प्रॉब्लेम्स असतात त्याच्यामध्ये, तर ते टाळून जर का करता आलं आणि टॅक्स न भरलेल्या श्रीमंतांना जर का टॅक्समध्ये आणता आलं तर मला वाटतं त्याचा फायदा सर्वात जास्त होईल. पण ते होईल असं वाटतं टिळक सर आपल्याला, कारण टॅक्स नेट एक्सपांडिंग टॅक्स नेट असं त्यांनी खूपदा शब्द त्याच्यामध्ये वापरला. त्यांनी ही एका प्रकारची पॉप्युलर घोषणा पण केली की जे पळून जातात भारतामधले पैसे चुकून बँकांचे पैसे घेऊन त्यांची मालमत्ता कॉन्फिस्केट करू, अशा प्रकारचे सगळी कायदा आणण्याचा पण प्रयत्न केला. याच्यामुळे काही परिणाम होईल असं वाटतं आपल्याला? सुरुवातीलाच 2 गोष्ट की आपण पटकन असं म्हणतो, म्हणजे तुम्हीच म्हणता असं सगळेच इतरत्रही म्हटलं जातं की जे पळून गेले त्यांच्याबद्दलची पॉप्युलर किंवा लोकप्रिय घोषणा, ही पॉप्युलर किंवा लोकप्रिय घोषणा नाही आहे. आज मितीला ज्या 2 केसेस आपल्या देशामध्ये चर्चेत आहेत, नावं घ्यायची आवश्यकता नाही,
त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं असलेली ही कायदेशीर अडचण आहे. सगळ्यात जास्त स्ट्रेस होता पहिल्या वेळेस सुद्धा त्यांनी जी प्रतिक्रिया दिली त्याच्यामध्ये रूरल इकॉनॉमी, शेतीसाठी आम्ही काय केलंय. अरुण जेटलींनी पण सुरुवात जी त्यांचे 10 मुद्दे केले होते त्यातला पहिला हा शेतीचाच होता. शेतीवर सरकार जास्त भर देते असं आपल्याला वाटतंय का? आणि जी त्यांनी मागच्या वेळेस एक स्वप्न दाखवलं होतं की पुढच्या काही वर्षात दुप्पट उत्पन्न शेतकऱ्याचं करायचं आहे, त्या पावलावर सरकार हे पुढे चाललंय? पाटील सर, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करावं यासाठी काही केलेलं नाही, टू बी व्हेरी फ्रँक. तसं काही विशेष त्यांनी स्कीम वगैरे दिलेली नाही. आणि इकॉनॉमी त्यांनी जे सुरुवातीला जे सांगितलं एक्सपेक्टेशन जे आहेत की हायर आपल्या रेव्हेन्यू वाढेल आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन जे करताना सगळ्यांना थोडे थोडे पैसे वाटलेत तसे त्यांनी शेतकऱ्यांना वाटलेले आहेत, पण शेतकऱ्यांसाठी विशेष काही केलेलं नाही. शेतकऱ्यांचा कर्जपुरवठा 10 लाख कोटीपर्यंत जाईल, तो नॅचरली जाणार आहे. आता 8-8.5 लाख कोटी रुपये होता, 8,40,000 कोटी, तो 10 लाख कोटीवर जाणं हे काही विशेष हे नाही. चांगला पाऊस झालाय त्यामुळे तो जाणं स्वाभाविकच आहे. त्यामुळं आपल्याला विशेष असं काही शेतकऱ्यांना याच्यात मिळालं असं मला वाटत नाही. ग्रामीण भागातल्या रोजगारांना रोजगार निर्मितीसाठी विशेष पावलं टाकलेली नाहीत. ज्या मनरेगावर म्हणजे जोक करणं आणि मनरेगाच्या बाबतीत या देशाची गरिबी आणि काँग्रेसच्या सरकारने ची अकार्यक्षमता म्हणजे मनरेगा असं पंतप्रधान म्हणतात, त्या मनरेगाला पैसे वाढवण्याचं श्रेय आता हे सरकार घ्यायला लागलेलं आहे. म्हणजे विरोधाभास आहे, पण मनरेगामध्ये जॉब्स वाढले, खर्च वाढला, याचं कारण डिमॉनिटायझेशनमुळे जॉब्स गेले हे आपल्याला विसरता येणार नाही. मुंबई शहरातच अनेक ठिकाणी डिमॉनिटायझेशन नंतर यूपी बिहारचे अनेक लेबर परत मागे गेले. महाराष्ट्रातच नाही देशात अनेक ठिकाणी आहे आणि त्यामुळे मनरेगावर जास्त लोड आला आणि त्यामुळे मनरेगाचा खर्च वाढलेला आहे असं माझं मत आहे. तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्या देशामध्ये जॉब क्रिएशनसाठी काहीतरी विशेष करणं गरजेचं होतं आणि बाकीच्या सगळ्या स्टँडर्ड स्कीम आहेत म्हणजे स्किल डेव्हलपमेंट वगैरे ह्या पूर्वीपासून चालू झालेल्या आहेत, पण जॉब क्रिएशनसाठी विशेश काही मला एम्फसाइज या बजेटमध्ये दिसत नाही. बजेटचा सगळा भर हा कंप्लायन्स चांगला होईल आणि ह्या डिजिटल इंडिया कसा करायचा आणि डिजिटल इंडियाचा वापर कंप्लायन्ससाठी कसा करायचा, आपल्याला टॅक्स भरताना कशी फॅसिलिटी व्यवस्थित होईल याच्यावर केलेला आहे. हा स्तुत्य प्रयत्न आहे, त्याच्याबद्दल माझा नकार नाही. पण आपण बऱ्याच वेळेला या देशात आज फक्त 3% लोक, मी कालच औरंगाबादला शिक्षकांच्या सभेत गेलेलो आणि त्यांना विचारले मी तुम्हाला की तुमच्यापैकी किती जणांच्याकडे आता क्रेडिट कार्ड आहेत, तर 800 लोकांच्यापैकी जवळजवळ 9 का 10 लोकांनी हात वर केले. मी पुन्हा प्रश्न विचारला की तुम्ही पेटीएम सारखे ॲप वापरता असे किती जण आहेत तुमच्यात, 800 लोकांत फक्त 4 का 5 लोकांनी हात वर केले. म्हणजे या देशामध्ये 3% किंवा त्यापेक्षा कमी लोक या सगळ्यांचा वापर करतात. त्यामुळं हे सगळं जे आहे ते या देशातल्या 3%च्यावरून हा आकडा जास्तीत जास्त 6%, 7% जाईल अशी अपेक्षा आहे. प्रयत्न चांगला आहे का, तर आहे, माझा त्याला विरोध नाही. प्रयत्न केला पाहिजे का, तर केला पाहिजेत, पण जवळपास 90-95% पॉप्युलेशन लोकसंख्या ह्याच्या बाहेर आहे, याचं भान सरकारला अजून आलेलं नाही असं मला वाटतंय. ठीक, आपले अजूनही सगळे तज्ज्ञ जे आहेत ते आपल्या सोबत आहेत, त्यांना या बजेटबद्दल काय वाटतं, त्यांच्या पहिल्या प्रतिक्रिया काय आहेत ते आपण विचारूयात. इन्फ्रास्ट्रक्चरवर खूप भर दिलेला देतो, रेल्वे आणि हायवे सगळं एकत्र करून एक मोठा आकडा तयार करून एक बजेट केलं आहे, ज्याचं त्यांना कौतुक वाटत आहे. इन्फ्रास्ट्रक्चरवर फार गोल गोल बोलायची एक पद्धत आहे. इन्फ्रास्ट्रक्चर किती हजार कोटी रुपये खर्च करायचे याच्यावर चर्चा होते. अर्थात पुष्कळदा हेही माहीत नाही आहे की जो मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन जो कन्सल्टंट आहे ज्यांनी त्या रिपोर्टवर पहिल्या पानावर दिले आहे की हा प्रोजेक्ट हा कम्प्लिटली फिजिबल नाही आहे. तर अशा प्रकारे जर इन्फ्रास्ट्रक्चर जे योग्य रीतीने की फिजिबल नाही आहे असा देखील जे विचार केला जात नाही आहे, तर त्याला एक क्वालिटेटिव्ह डायमेन्शन आणलं पाहिजे. अर्थात एक त्यांनी या बजेटमध्ये एक स्वागतार्ह गोष्ट बोलली तरी दिलेली आहे आणि ती म्हणजे आपण डिजिटल इंडियाचा वापर करून ट्रान्सपरन्सी आणायची आणि प्रोजेक्टचं जे काही एक्सपेंडिचर आहे त्याचं इव्हॅल्युएशन रेखाजोखा करायचा. तर असं जर केलं तर त्याचा निश्चित फायदा होईल. सो मला असं वाटतं की जे कंप्लायन्स नंतर इव्हॅल्युएशन म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आत्ता देखील ह्या पहिल्या प्रथमच मी एक गोष्ट चांगली ऐकली की किती लोक
त्याचे गाड्या किती लोक घेतात आणि त्याचा काही किती टॅक्स किती लोक भरतात, या प्रकारच्या गोष्टीवर पुष्कळ वर्ष चर्चा चाललेली होती. पण आता पहिल्या प्रथमच किंवा डिस्क्लोज ज्यांनी केलं इन्कम नोटा परत केल्यात, त्यात कोणत्या पण लोकांना आपल्या सर्वसाधारण कल्पना आहे की कोणत्या किती येतं. मी देखील किती वेल टू डू असलो तरी किती बागड्या 1000 रुपयाच्या नोटा ठेवायची आवश्यकता आहे घरात ठेवायची. तर त्यामुळे आपल्याला अंदाज येईल की हा जर अनालिसिस केलं की किती लोकांनी नोटा परत केल्या, कोणत्या त्याचे थर काय काय आहेत. तर अशा प्रकारे ट्रान्सपरन्सी आली आणि तर त्याचा वापर केला तर प्रोसेस दिवशी सुधारू शकतात. पण केवळ आकड्यांचा हे करणं हे मला योग्य वाटत नाही. त्याचप्रमाणे आणखी एक मुद्दा मला हे नीट कळलं नाही आहे. इलेक्शन फंडिंगचा जो काही मुद्दा आहे तो त्याच्यामध्ये मला वाटतं कलेक्शन ऑफ फंड म्हणजे तो बॉन्ड घ्यायचे रिझर्व्ह बँकेचे आणि त्या बॉन्डचा वापर करायचा, त्यातनं ट्रान्सपरन्सी येईल किती मला माहीत नाही. त्याच्यामध्ये फक्त एवढं कळेल की ज्या माणसाला पैसे देत आहेत दिले जो देऊ शकला तर त्याला त्या टॅक्स माफी मिळू शकेल कारण त्यांनी बॉन्ड घेतलेत म्हणून. परंतु त्याच्यानंतर त्याला मला असं लक्षात यायला पडेल की त्याला डिक्लेअर करायला पाहिजे की मी कुठच्या गव्हर्नमेंटला मदत केली आहे, म्हणजे मी बीजेपीला माझे पैसे दिले आहेत का काँग्रेसला दिले आहेत का कोणाला दिलेत, हे मला वाटतं ते हे बरोबर हे केले नाही. त्यामुळे कदाचित ही उलट्या दिशेत गेलेली आहे. अपेक्षित आहे की पहिल्यांदा अशा प्रकारची कल्पना मांडण्यात आलेली आहे, त्याच्यावर पुढच्या काही काळामध्ये स्पष्टीकरण येईल. पण आकड्यांपेक्षा पारदर्शकतेवर जो भर दिलेला आहे तो या बजेटचा एक महत्त्वाचा भाग त्यांना वाटतो आहे. आपण अजून बाकी सगळ्या आपल्या तज्ज्ञांना विचारणार आहोत की कुठला महत्त्वाचा मुद्दा त्यांना वाटला आणि कुठला जो आहे तो दुर्लक्षिला गेला. पण एक छोटासा ब्रेक घेऊयात. अर्थ बजेटचा मध्ये लगेच परत येतो. तुम्ही पाहत रहा ABP माझा.